चला दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल आपला एक एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. साईनं टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. सलामीची जोडी धर्मवीर आणि कर्मवीर, संदेश आणि हेमंत. पहिलाच बॉल सुरेख फेकला, विकेट किपर कडनं झाली आहे मिस्टेक. एक धावेत या बाईच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये विवेकचा वापर केला. यावेळेस उडवलाय बॉल हवेमध्ये, नोमॅन्स लँड मध्ये आलाय, मात्र चेंडू अडला जातो आउटफील्ड मध्ये. बॉलची अडवणूक झाली आहे. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 3 या आकड्यावरती. चांगला फटका, बिग हिट, आउट ऑफ द पार्क. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉल वरती येतील 9 धावा. जबरदस्त हिट. जबरदस्त हिट. मनगडी ताकदीचा वापर केला फलंदाजांना आणि या बॉल वरती 9 धावा येत आहेत. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेनं जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट, चौकार. चांगली फलंदाजी होती. साईनं टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन आणि सुरुवात चांगली केली आहे टीम साईनं. धावफलकावरती टोटल 16. बॅटची काढा, विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करता, बॉल अडला जातोय. एकच धावेत या बॉल वरती. एका धावेने धावफलक पुढे सरकलाय 17 या आकड्यावरती. फुलरलेनचा बॉल हवेमध्ये, मिस टाइम फटका, झेलची संधी आणि इथे झेल टिपलाय. पहिला धक्का साई टीमला. संदेश बॅक टू पवेलियन.
पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या, मात्र शेवटच्या बॉलवरती संदेशला परतावा लागला. ऑन स्ट्राईक आपण हेमंतला पाहतोय. चला पंच सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये मुकेश वरती जिम्मेदारी सोपवली आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न होता. आउटफील्ड मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि इथे क्षेत्ररक्षक धरपडला, मात्र बॉलची अडवणूक केली आहे. रबर बॉल क्रिकेटचे हेच तर वैशिष्ट्य. धावफलक 2 ने पुढे जाईल. 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथे मात्र सिंगल असेल. चांगली फिल्डिंग झाली. एका धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 20 या आकड्यावरती. इथे दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केला. सेकंड वरती हर्षदला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फेस करतो आणि पहिलाच बॉल वरती तडाखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 27 या आकड्यावरती. पहिल्याच बॉल वरती श्री गणेशा केलाय. फलंदाज हर्षदनं षटकार ठोकलाय. अप्रतिम बॅटिंग. पॅव्हिलियन सेट फलंदाज आपण पाहतो. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला. अजून एकदा चांगला फटका. जबरदस्त हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 31 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग होती. धसका दम मैदानाच्या आतमध्ये दाखवल्या. 2 बॉल वरती 10 धावा एकवटल्या. बॅट्समन हर्षदनं ओव्हर पिच बॉल होता. व्यवस्थित फायदा घेता आला नाहीये. या बॉल वरती येईल फक्त सिंगल. इथे दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंचांचा इशाराला वाईड बॉल. अतिरिक्त धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 33 या आकड्यावरती. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि फलंदाजी करतोय साई संघ.
टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा डिसिजन. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सामना जिंकलाय. तेच पाहता साईनं सुद्धा बॅटिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. अजून एक खराब चेंडू. सलगचा दुसरा वाईड बॉल आला. उडवला बॉल हव्यामध्ये. अप्रतिम झेल टिपलाय. सुरेख झेल. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल हेमंतला. दोन षटकांचा खेळ संपला. दापलगावरती टोटल 34 17.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये गाठली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना साई या टीमनं सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 36-36 या आकड्यावरती. हा ट्रॅकर होता. उडवला व्यवस्थित. बॅट वरती आला नाहीये. मिस्टम स्ट्रोक. अजून एक झेल टिपला. काय फिल्डिंग होतीये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. अप्रतिम झेल. बघा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीन समोर. काय जबरदस्त झेल टिपला. शेवटपर्यंत चेंडूला कव्हर केला आणि शेवटच्या मुवमेंटला डाईव्ह करत असताना समोरच्या दिशेनं हा झेल टिपलाय. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द मॅच. बॅट्समन प्रतीकाला 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा बॅटची कडा. अजून एक धक्का. अजून एक फलंदाज बाद. तू चल मैं आया. या पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलगचा दुसरा गडी बाद झालाय. आप ट्रॅकर पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा झेलची संधी आणि इथे झेल सोडलाय. ज्या क्षेत्ररक्षकानं मागील झेल अतिशय पद्धतीने टिपला त्यानं हा झेल सोडलाय. एकच धाव कंप्लीट केली आहे.
पंच एकच धाव ना. यावेळेस चांगला फटका, कव्हर्स मध्ये चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये आलाय आणि इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 39-39 या आकड्यावरती. चांगला फटका, बॉल हवेत, फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे झेल टिपलाय. अजून एक धक्का, साई टीमला फलंदाज बाद. खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 39-39. या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज जयेशनं आणि 3 महत्वपूर्ण बली त्यांना प्राप्त केलेत. अप्रतिम गोलंदाजी. चौथे षटक मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती यश आलाय. मागील ओव्हर मध्ये चांगली कामगिरी केली जयेशनं. आता यश वरती जिम्मेदारी सोपवली आहे. यशच्या नावामध्ये यश आहे, मात्र इथे त्याला यश प्राप्त करावा लागेल. पहिलाच बॉल डॉट फेकलाय, यशस्वी चेंडू फेकलाय. वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 40 या आकड्यावरती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये साईनं चांगली टोटल उभारली होती, मात्र तिसऱ्या षटकामध्ये जयेशनं सुरेख कमबॅक केला. टीम RD11 चांदरसाठी फक्त धावा खर्च केल्या 5 आणि 3 फलंदाजांना त्यानं बाद केलं. पुढे सरसावला. 22च्या माध्यमातून 1 कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. 42 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा एक्साइटिंग पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला. 9 धावा एकवटण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा, मात्र इथे बीट झालाय. डॉट बॉल आलाय. बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. 3 क्षेत्ररक्षक बॉल कडे आल्यात आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 3 धावा कंप्लीट. तीनच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 45-45 या आकड्यावरती.
दिशा बघावी लागेल. चेंडूची पिचिंग खराब आहे. आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा आला वाईड बॉलचा. चांगला फटका समोरच्या दिशेने आला. ऑन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. गवतामध्ये चेंडू अडला जातोय. तोपर्यंत कालावधी आपण पाहतोय 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धापलकावरती टोटल 48. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पूर्वार्धाचा विचार जर केला पहिल्या सत्राचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला फटका विकेटच्या मागे. शॉट फाईन लेगचा फिल्डर चेंडूवरती आलाय. उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. एका सत्राचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 50 आणि जिंकण्यासाठी RD11 चांदोबा या टीमला 51 धावा बनवायच्या आहेत.
चला सलामीची जोडी पाठवा लवकर. चला RD11 चांदम आपण एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे प्लीज. बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. बघा एखादा खेळाडू कोणीही पाठवा आपण. एकावन्न धावेचा पाठलाग करायचा RD11 चांदम या टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जयेश आणि कोण तर याच दरम्यान आपण बघू शकाल उपस्थित मान्यवर, आमचे मान्यवर सन्माननीय सतीशजी तेलंगे आणि आशिषजी तेलंगे यांचं शुभ आगमन. या दादा व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये गावदेवी चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. स्पर्धा अप्रतिम आपण पाहतोय. गावदेवी चषक भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हर केली जाते. अख्ख्या देशामध्ये ही स्पर्धा पोहोचवली जाते युट्यूबच्या माध्यमातून. ओमसाई MTC ही वाहिनी आपण पाहतोय. पहिला चेंडू गेम ऑन, लेट्स प्ले. उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका, फक्त सिंगल. जयेशनं थांबवलंय. यावेळेस चांगला फटका, बिग हिट, आउट ऑफ द पार्क. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार हिट, षटकार. आपण बघू शकाल पहिल्या बॉलवरती 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्या असत्या, मात्र जयेशनं थांबवलं. जयेशला ठाऊक होतं मी येणाऱ्या बॉलवरती षटकार टोकणारा, आणि त्यानं दाखवून दिलाय गोलंदाजाला. अप्रतिम फटका टोकलाय. पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय षटकारानं, श्री गणेशा केलाय जयेशनं. धपलकावरती टोटल 7. यावेळेस बॉडीवरती आला बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि एकदा विते कंप्लीट. तर बघा दुखापत असेल तर आपण शॅकेटवरती फलंदाज मुकेश आला. पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये.
या बॉलवरती येते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम बॉल, डॉट बॉल आलाय. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमच्या मान्यवर इथे उपस्थित आहेत. अनंताजी तेलंगे या पण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि इथे मान्यवरांचं स्वागत केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी षटकार. खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 15. 51 धावा बनवायच्या आहेत आणि 51 धावा बनवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा कुठल्या आहेत. RD11 चांदप या टीमनं चांगली बॅटिंग जयेशकडनं झाली आहे. 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधनं आले आहेत. आता 18 मध्ये बनवायचे आहेत 36. इथनं विचार जर केला 12.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये गाठायची आहे. बॅटिंग करत असताना चांदप टीमला. गोलंदाजी मार्कवरती दीपेश आलाय. दीपेश 6 बॉल उडवलाय पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक जवळपास कोणच नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 3 धावा सुद्धा कंप्लीट. षटकावरती जयेश आलाय. जयेशनं 2 षटकार ठोकलेत. दीपेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती 3 धावा त्यानं खर्च केल्यात. आता 17 मध्ये 33 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय पंचांकडनं. चला पंच डिसिजन वाईड बॉल. चला आपण स्पोर्टमन स्पिरिट दाखवायची आहे. खेळाडू वृत्ती दाखवा प्लीज. आपली स्पर्धा आहे. बघा एखादा डिसिजन पंचांकडनं इकडे तिकडे होतोय. बघा आपणच समजून घ्यायचं आहे. बघा पंच देऊ नाही आहेत. एखादा डिसिजन त्यांच्याकडनं सुद्धा चुकीचा होऊ शकतो. चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं गोलंदाज दीपेश ना. दीपेशचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये. फुलरलिंगचा हा बॉल उडवलाय. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी आणि 9 धावा या बॉलवरती येत आहेत. एक्साइटिंग पॉवर. जबरदस्त फटका. 9 धावा या बॉलवरती एकवटल्या. फलंदाज जयेशनं चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती टोटल 28.
हाफ ट्रॅकर होता, बॅट वरती आला नाहीये, मात्र एक धाव रोखू शकणार नाहीयेत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 29-29 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग होते जयेश कडनं. 51चा पाठलाग करायचा. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये RD11 चांदप संघ आपण पाहतोय. एकच धाव येते या बॉल वरती. खोलवर टप्प्याचा बॉल, अप्रतिम चेंडू फेकला, मात्र फटका देखील तेवढा सुरेख. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा मानस मात्र धाडस दाखवू शकला नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 32-32. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. तिसरं षटक मार्गस्थावरती. संदेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 19 धावेची गरज. पहिला चेंडू खराब फेकलाय. वाईड बॉलचा इशारा आला पंचांकडनं. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. आता 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. बिगिट केलाय बॉल हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू आलाय. 2 धावा सहजरित्या एकवटल्या जात आहेत. 2च्या मध्ये धावफलक पुढे जाईल 35-35 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका. बिग हिट. बॉल हवेमध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने सामना खुला केला. बॅट्समन मुकेशनं 6च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 41-41 या आकड्यावरती. आता फक्त जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे. चला कात्रप संघाचा कॅप्टन आपण उपस्थित व्हायचं लगेचच. कात्रप टीमचा कॅप्टन आपण लगेचच उपस्थित व्हायचा. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत लगेचच इथे खेळवली जाईल. कोलबटाप्याचा बॉल. दिशा दिली आहे विकेटच्या मागे. 1 धाव येते. धावफलक पुढे सरकले 42-42 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईड +1.
2 धाबा येत आहेत. चांगला चेंडू डॉट बॉल आला. इथं प्रत्येकी डॉट बॉल संजीवनीचं काम करेल टीम साईसाठी. जास्तीत जास्त डॉट बॉल त्यांना फेकावे लागतील. 44 धाबा दापलकावरती अद्याप जिंकण्यासाठी 7 धाबेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8. चांगला फटका उडवलाय. झेल ड्रॉप. आणि इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट. या पद्धतीच्या मॅचेस जर तुम्हाला जिंकायच्या असतील तर तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला इथे उंच व्हावा लागेल. चांगली फिल्डिंग तुम्हाला इथे करावी लागेल. मात्र इथे झेल सोडलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. एक क्रिकेटचा ब्रीद वाक्य आहे, पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. मात्र झेल सोडलाय. विजयाच्या उंबरठ्यावरती RD11 चांदबला आपण पाहतोय. फुलरलेनचा बॉल होता. विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाबेती या बॉल वरती. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे दापलकावरती. टोटल 47-47. आता 6 मध्ये बनवायच्यात फक्त आणि फक्त 4. सहा चेंडू 4 धाबेची गरज. एक सामना मी पाहिला या सीझनला. काकडबलच्या मैदानावरती 6 मध्ये 4 ची गरज असताना भिवंडी सारखा एक बलाढ्य संघ समोर होता आणि 6 मध्ये 4 धावा. LSG पलावाचा हा एक गोलंदाज होता. त्यानं 4 धावा डिफेन्स केल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी त्यानं केली होती. 5 चेंडू निर्धाव त्यानं फेकले आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं होतं. तशाच पद्धतीची गोलंदाजी इथनं करावी लागेल. गोलंदाज प्रतीक आपण पाहतोय. प्रतीक वरती जिम्मेदारी सोपवली आहे. सहा चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. पहिलाच बॉल खराब. दिशा दिली. बॉल अडला जातो आउटफील्ड मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट. विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. चौथीचा प्रयत्न नाहीये. 50 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. सामना फिनिश. चला लगेच टॉस साठी यायचंय. RD11 चांदपचा कॅप्टन